माझे नाव प्रियंका शेलार. मी राहणार निमगाव गांगर्डा, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. माझी डिलिव्हरी विखे पाटील हॉस्पिटल येथे सिझेरियन पद्धतीने करण्यात आली. प्रेग्नन्सीचे पूर्ण आठवडे झालेले. बाळ जन्मानंतर लगेच रडले नव्हते, त्यामुळे तसेच बाळाची पोटातील हालचाल कमी होती, त्यामुळे बाळाला NICUला शिफ्ट करण्यात आले. बाळाचे जन्माचे वजन 3 किलो 750 ग्रॅम होते. जन्मानंतर बाळाला धाप होती, श्वासनाचा त्रास होता, श्वासनाचा वेग खूप जास्त होता, त्यामुळे CPAP मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यात आले. जन्मानंतर बाळाला मेंदूचा झटका सुद्धा आला होता आणि मशीनवर बाळाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन मेंटेन होत नव्हते, त्यामुळे इंटुबेट करण्यात आले आणि व्हेंटिलेटरवरती घेण्यात आले. तसेच रक्ताच्या सर्व तपासण्या पाठवण्यात आल्या. रक्ताच्या तपासण्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असल्याचे आढळले. त्यानुसार पुढील ट्रीटमेंट देण्यात आली. पोटाची मेंदूची सोनोग्राफी करण्यात आली. ती नॉर्मल होती. नळीद्वारे फीड देण्यात आली. बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी म्हणजेच 2D इको करण्यात आला. त्यात हृदयाला छिद्र असण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पुढील ट्रीटमेंट देण्यात आली. हळूहळू बाळ ऑक्सिजन सॅच्युरेशन मेंटेन करत होते, त्यामुळे बाळाला व्हेंटिलेटरवर काढण्यात आले. OGT फीड बंद करण्यात आले आणि ओरल फीड चालू करण्यात आले. ब्रेस्ट फीडिंगसाठी ट्रेनिंग देण्यात आले. या दरम्यान बाळाच्या पाठीला जखम होती. बेड सोअरचे निदान करण्यात आले. त्यानुसार वारंवार ट्रीटमेंट आणि ड्रेसिंग करण्यात आली. बाळाला सप्लिमेंट्स चालू करण्यात आले आणि झटक्यासाठी तोंडी औषध चालू करण्यात आले. तसेच रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी तोंडी औषध चालू करण्यात आले. आता बाळ व्यवस्थित आहे, स्टेबल आहे, फिडिंग व्यवस्थित घेत आहे. तसेच लहान बाळांच्या मेंदू तज्ज्ञ डॉक्टर यांचा सल्ला घेण्यात आला. त्यानुसार औषधे चालू करण्यात आली. बाळाचे लसीकरण करण्यात आले. बाळाच्या डोळ्यांचे रेटिनाची तपासणी करण्यात आली. या सर्व उपचारादरम्यान आमची मोफत सुविधा आणि तपासणी करण्यात आली. त्यासाठी मी विखे पाटील हॉस्पिटल येथे डॉक्टर आणि नर्स स्टाफ यांचे खूप खूप आभार मानते. आज आमचा डिस्चार्ज आहे. थँक्यू.